हॅलो फ्रेंड्स, दीपाली शिंदे व्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत मसालेदार वडी. मस्त अशी चमचमीत खावीशी वाटणारी मसाले वडी आज बघणार आहोत. अगदीच पावसाळा आहे आणि तुम्हाला काहीतरी छान खावंसं वाटत असेल तर तुम्ही हे नक्की बनवू शकता. त्यासाठी आपल्याला पाहिजे लाल तिखट, हळद, सुपर गरम मसाला, धनेपूड, जिरेपूड, भाजलेली हवरी आणि ओवा, मीठ आणि मिरचीचा ठेचा. आता आपण एक बाउल घेतलेला आहे. त्यामध्ये आपण घेणार आहोत 1-2 चमचे डाळीचं पीठ, 2 चमचे मैदा किंवा तुम्ही तांदळाचं पीठही वापरू शकता आणि 1 वाटी गव्हाचं पीठ. आता आपण यामध्ये घालणार आहोत भाजलेली हवरी आपण ती थोडीशी भाजून घेतलेली आहे. गरम मसाला, जिरेपूड आणि धनेपूड, हळद, लाल तिखट, ओवा, तुम्ही ओवा क्रश करून टाकला तरी चालेल आणि चवीपुरतं मीठ. आता आपण यामध्ये घालणार आहोत थोडासा लसूण, अद्रक आणि मिरचीचा ठेचा. चवीनुसार घालायचा आहे, तुम्हाला कितपत तिखट पाहिजे. आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, मस्त असं सर्व बाजूंनी. आता आपण त्यामध्ये घालणार आहोत थोडंसं कोमट तेल. गोड तेल घालायचं आहे, कोमट. पुन्हा एकदा थोडंसं मिक्स करून घेऊया आणि आता आपण त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून मळून घेणार आहोत. पूर्णपैकी मस्त असा घट्ट गोळा करून मळून घ्यायचा आहे. खूप पातळ नाही बनवायचं, घट्टच गोळा ठेवायचा आहे. बघा, मस्त असा आपला गोळा रेडी आहे. आता एक 5 ते 10 मिनिट मी तो भिजवून दिलेला आहे, त्यामुळे एकदम छान झालेला आहे तो. बघा, मस्त. आता आपण त्याचा मसाला रेडी करून घेऊयात. इथे मी घेतलेला आहे भाजलेलं खोबरं, भाजलेली हवरी, हळद, लाल तिखट, अद्रक, लसूण, मिरचीचा ठेचा, थोडासा हिंग आणि धनेपूड, जिरेपूड आणि आपण त्यामध्ये थोडासा गरम मसाला ॲड केलेला आहे आणखी. आता सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपण. नारळ आणि हवरी मी थोडीशी हलसर भाजून घेतलेली आहे. खूप लालही नाही करायची, नॉर्मल भाजून घ्यायची आहे. मस्त असं आता मिक्स करून घ्यायचं. तुम्ही थोडंसं त्यामध्ये तेल ॲड केलं तरी चालेल, थोडासा ओलसरपणा येतो त्याला. बघा, मस्त मी थोडंसं त्यामध्ये तेल ॲड केलं होतं. थोडंसं कोथिंबीर घालणार आहोत आपण चिरलेली. आता आपलं हे मिश्रण रेडी झालेलं. आता आपण हे साईडला ठेवूया. आता आपण भिजवलेल्या पिठामधला एक गोळा घेतलेला आहे आणि त्याची मस्त पोळीसारखी छान पोळी लाटून घ्यायची आहे. थोडंसं पीठ लावायचं आहे, कारण ती तसं लाटले जात नाही, चिटकतं. मस्त असं पीठ लावून लाटून घ्यायचं आहे व्यवस्थित. बघा, मस्त मी गोल लाटून घेतलेला आहे. आता आपण त्यामध्ये जो मसाला रेडी केलेला होता तो घालणार आहोत. सर्व बाजूनी मस्त घालून घ्यायचा आहे मसाला. बघा, अशा प्रकारे मी मस्त मसाला घालून घेतलेला आहे. आता एक साईड उचलायची आणि मस्त रोल करत चालायचं, दाबून रोल करायचा आहे अशा प्रकारे.
छानपैकी दाबून रोल करून घ्यायचा आहे आणि त्याला प्रेस करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आपण त्याला प्रेस करून घेणार आहोत. आता मस्त त्याचे त्रिकोणी काप पाडायचे आहेत. आधी चाकूला तेल लावायचं आहे, तसं काप पाडायचे नाहीत, तेल लावूनच पाडायचे आहेत. बघा मस्त असे त्रिकोणी काप पाडून घ्यायचे आहेत. बघा एकदम परफेक्ट असं आपली मस्त मसाले वडीचा आकारही आलेला आहे. बघा छान मसालाही दिसतो आहे त्यामध्ये. अशाच प्रकारे आपण दुसरीही मसाले वडी तयार करून घेणार आहोत. अशा चमचमीत रेसिपी बघत राहा आणि दीपाली शिंदे ब्लॉगला सबस्क्राईब करा. पावसाळा म्हटलं की असे छान छान पदार्थ खावेसे वाटतात, तर तुम्ही हे नक्की ट्राय करू शकता. काहीतरी नवीन रेसिपी आहे आणि टेस्टही खूप छान आहे याची. तुम्ही सर्वांनी नक्की ट्राय करा आणि आवडल्यास कमेंट, सबस्क्राईब करा. पुन्हा एकदा आपण वडीचे काप पाडून घेणार आहोत. अशा प्रकारे आपण सर्व वड्या हे रेडी केलेल्या आहेत. आता आपण त्या वाफळून घेणार आहोत. मी एक खाली भांडं ठेवलेलं आहे, त्यामध्ये पाणी घातलेलं आहे आणि वरती एक चाळणी ठेवून त्यामध्ये सर्व वड्या ठेवलेल्या आहेत. त्या चाळणीला मी तेलही लावलेलं आहे, तशा नाही ठेवायच्या, त्या चिटकतात. आता आपण त्याला कव्हर करूया. अशा प्रकारे वाफळून घ्यायच्या आहेत मस्त. बघा एकदम छान अशा आपल्या वड्या वाफळून झालेल्या आहेत. कमीत कमी 5 ते 10 मिनिट आपण ह्या वड्या वाफळून घ्यायच्या आहेत. बघा एकदम छान असे वडे आपली वाफळून निघालेली आहेत. तुम्हाला जर आवडली तर तुम्ही अशीही खाऊ शकता किंवा थोडीशी फक्त फ्राय करून घ्यायची आहे आपल्याला. अशा प्रकारे आपण एका पॅनमध्ये तेल ठेवणार आहोत आणि मस्त त्यामध्ये असल्या वड्या ठेवायच्या आहेत. खूप तेल नाही टाकायचं आहे, थोडंसंच तेल ठेवायचं आहे. अशा प्रकारे हलवत राहायचं आहे. खूप जास्त नाही आपल्याला हे करायचं, हलक्याशाच फ्राय करून घ्यायच्या आहेत. किंवा तुम्हाला आवडल्यास तुम्ही ह्या वड्या डायरेक्ट तळूनही काढू शकता. बघा अशा प्रकारे हलक्याशा फ्राय करून घ्यायच्या आहेत. एक 3 ते 4 मिनिट आहेत. सगळ्यांनी नक्की ट्राय करा कमी गॅसवर आणि चला सबस्क्राईब करा. थँक्यू.